नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, स्त्री शक्ती योजना 2024 आता महिलांना मिळणार व्यवसायासाठी 25 लाखाचं कर्ज। तर आता हे कर्ज कुठल्या बँकेतून मिळणार आहे आणि किती मिळणार आहे, कुठल्या महिलांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन योजना, शासन निर्णय तसेच योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आज स्त्री शक्ती योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खरं तर सरकारची स्त्री शक्ती योजना ही महिलांसाठी एक वरदान ठरलेली वेगळ्या प्रकारची सरकारी योजना आहे। ही योजना महिला उद्योजकांना कर्जाच्या स्वरूपात सवलती देऊन आधार देते। महिला उद्योजकांना त्यांच्या राज्य सरकारच्या EDF म्हणजेच उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत नाव नोंदणी करावी। यामध्ये 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्जावरही काही अंशी व्याज सवलत मिळते। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कुठे करावा। तर इथं बघू शकता तुम्ही, केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये देशभरातील महिला लाभार्थी होऊ शकतात। स्त्री शक्ती पॅकेजतून कमी दरात कर्ज दिलं जातं। ही कर्ज प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण केली जाते। स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकता। तर बघा, आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIची जिथं ब्रांच असेल तिथं जाऊन तुम्ही तुमचा अर्ज तिथं करू शकता स्त्री शक्ती योजनेचा। आता या अंतर्गत किती कर्ज मिळते तर बघा, केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत महिला जास्तीत जास्त 25 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी लोन अर्ज करू शकतात। तर बघा, 25 लाखापर्यंत लोन अर्ज करू शकतात ज्यांना बिझनेस करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे त्यांना। तर आता यामध्ये बँकेचे निकष लावले आहेत। कर्ज घेणाऱ्या महिलेकडे व्यवसायात किमान 50% मालकी असावी। तर बघा, तुम्ही बिझनेस करत असताना तुमचा वाटा त्याच्यामध्ये किती असायला पाहिजे, 50%, तेव्हाच तुम्हाला 25 लाखापर्यंत इथं कर्ज मिळणार आहे। तर या अंतर्गत सवलती बघा, स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत सवलती 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याज दर आहे 0.5% कमी केला जातो। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांसाठी कर्ज मर्यादा 50,000 रुपयापेक्षा 25 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे। स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत फक्त 5% किंवा त्यापेक्षा कमी व्याज आकारले जाईल। 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा हमी देण्याची गरज नाही। स्त्री शक्ती पॅकेज योजनेच्या माध्यमातून उद्योजक महिलांची संख्या ही वाढत चाललेली आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे। तर बघा, स्त्री शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत आता आपण बघितलंय की अर्ज कुठं करू शकतो, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया इथे आपण अर्ज करू शकतो। तर आता याच्यासाठी कागदपत्रे बघा, आधार कार्ड आहे, मतदान ओळखपत्र आहे, बँक खाते तपशील आहे, ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो रेग्युलर चालू असणाराच नंबर तिथं द्यावा। व्यवसायासंबंधित सर्व कागदपत्रे तिथं सबमिट करावी लागणार आहेत। तर अशा प्रकारे स्त्री शक्ती योजना 2024 म्हणजे जे महिला उद्योग किंवा बिझनेस करतात त्या महिलांना 25 लाखापेक्षा लाखाचं कर्ज तिथं मिळणार आहे आणि व्याजदर खूप कमी प्रमाणात मिळणार आहे। तर SBI या बँकेमध्ये जाऊन अर्ज तिथं करायचा आहे आणि आपण डॉक्युमेंट कुठले लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण इथं बघितलेली आहे। आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन योजना, शासन निर्णय आणि योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।